अशा टिपू सुलतान बरोबर या हर्षवर्धन पाटलांनी आमचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली आहे। त्याच्या निमित्ताने आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलोय। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये हर्षवर्धन सपकाळ हे या पुण्यामध्ये कधी फिरू शकणार नाही। काँग्रेसकडून तिकडे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, बॅनर देखील लावलेलं आहे। काय काँग्रेस आम्ही हे हिरवं झालेलं काँग्रेस भवन हे शुद्धी करण्यासाठी आम्ही तिथं जाणार होतो, परंतु पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी थांबवण्यात आलंय। परंतु मला एक सांगणं आहे, युवा मोर्चाला तुम्ही आज थांबवू शकता। 365 दिवस युवा मोर्चा हा रस्त्यावर काम करणारा युवा मोर्चा आहे। तुम्ही आज थांबवता पण परत यानंतर थांबवू शकणार नाही। काव्याची अभ्यास घेऊन माहिती घेऊनच या ठिकाणी लढाया जिंकल्या, अशा प्रकारचं त्या संदर्भामध्ये मांडणी ती होती। पण दुर्दैवाने या ठिकाणी तुलना नाही, समकक्ष हा शब्द म्हणजे तुलना नाही, पण दुर्दैवाने या ठिकाणी भांडवल करण्याचं काम हे भाजप करते। भाजप यांनी हे इंग्रजांच्याच अवलतीप्रमाणे त्यांचा कारभार आहे, फोडा आणि राज्य करा। ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची नका या ठिकाणी घाणेरड्या अश्लील भाषेमध्ये टीका केली, अशा भगतसिंग कोश्यारीला या ठिकाणी पद्मविभूषण दिला जातो। त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये संतप्त भावना आहेत, संतप्त प्रतिक्रिया आहेत। त्याच्याकडून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याकरता आजचा स्टंट आहे असं माझ्या सरकारला वाटतं। त्यांनी उत्तर द्यावं तर एप्स्टीन फाईलवर द्यावं। त्यांनी मोदी आणि नका हरदीप पुरी कसे नाचले याचं स्टेटमेंट नाही, या संदर्भातला खुलासा करावा, पण दुर्दैवाने ते देणार नाहीत, ही सुद्धा माझ्या सरकार कार्यकर्त्याला या ठिकाणी खात्री आहे। तर भाजपाकडून राज्यभरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। आता काँग्रेसची भूमिका, तुमची भूमिका काय असणार? काँग्रेस पक्षाची भूमिका क्लिअर आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत होतं। आम्ही किंबहुना आता या ठिकाणी महाराष्ट्राच्या नागरिकांना सांगणार आहोत की या देशाला, या राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा 13 ते 14 पानांचा होता पाठ्यपुस्तकांमध्ये। तो नका इतिहास एक पानावर आणण्याचं नका महापाप हे या भाजपवाल्यांनी केले, कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करायचा आहे, इतिहास पुसायचा आहे। त्यामुळे हे सत्य सुद्धा आम्ही जनतेसमोर नक्की आणू। एकंदरीत आपण बघू शकतो की भाजपाला खरं तर या एप्स्टीन फाईलचा विपर्यास करायचा आहे, लक्ष हटवायचं आहे, यासाठी त्यांच्याकडून आंदोलन केलं जातंय असं काँग्रेस पदाधिकारी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जर काँग्रेस करत असेल तर काँग्रेस ही टिपू सुलतानची औलाद आहे। केवळ मुस्लिमांचं लांबून चालन करण्याकरता अशा पद्धतीने त्यांनी विधान केले। आम्ही महाराष्ट्रभर यांना या प्रश्नावरती जाब विचारणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत। मी आपल्याला सांगितलं, आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला हा प्रश्न विचारणार आहोत। आम्ही काँग्रेसचे आमदार असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील,
यांच्या घरासमोर जाऊन प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का या टिपू सुलतानची पिलावळ आहात? तुम्ही समर्थन कोणाचं करताय असा आमचा त्यांना प्रश्न असणार आहे. पक्षाचा झेंडा गळ्यात घातलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की कुठलाही झेंडा गळ्यात घातलेला नाही. काय पुढे करणार आहे? काय पुढचा इशारा आहे? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी अतिशय चीड आणणारं आणि घृणास्पद विधान केलेलं आहे. त्यांनी टिपू सुलतानची तुलना आमच्या शिवरायांची केली, एवढी मजल त्यांनी गाठली आहे. त्यांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या सगळ्या महिलांना लेकींना सन्मान मिळवून दिला, ज्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी काम केलं, ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांची तुलना या अशा टिपू सुलतान हे असले आक्रमक यांच्याशी करता तुम्ही? इतकी चीड आणणारी ही तुमची भूमिका, इतकी घृणास्पद वाक्य तुमचे. त्यांनी माफीच मागितली पाहिजे आमच्या सगळ्यांची. आम्ही आई जिजाऊंच्या लेकी आहोत. आमचा अपमान, आमचा शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुढे पालिकेत काय भूमिका असणार आहे? पालिकेत काय वेगळा मुद्दा असणार आहे? याच्यावर स्टँड घेणार आहे का? जीडीवरती याच्यावरती काय मुद्दा उपस्थित करणार आहे का? ही आमची भूमिका आहे, त्यामुळे ही भूमिका आम्ही सतत मांडतच राहणार. म्हणून तुम्हाला हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रयत आहे, ते आमचे शिवराय आहेत. त्यांनी जे केलं ते लपवण्याचं काहीच कारण नाही. मी कशाचंही समर्थन करत नाही. माझं काँग्रेसकडून सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी जी आहे ते सध्या या ठिकाणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या सर्व परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचे हे जोरदार घोषणाबाजी खरं तर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही आंदोलन करतोय, मात्र आमचा आवाज दाबला जातोय. पोलीस आम्हाला गेटच्या बाहेर जाऊन देत नाहीत. मात्र भाजप या ठिकाणी येऊन काँग्रेस भवनच्या समोर येऊन आंदोलन करत आहे. त्यांना पोलीस का रोकत नाहीत असा आरोप सुद्धा या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. काँग्रेस भवनच्या समोर येऊन या ठिकाणी भाजपचे सर्व कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करतायत. आंदोलन करतात म्हणजे काँग्रेसची परंपरा अशी आहे की आजपर्यंत काँग्रेसनं कोणाच्या घराकडे डोकावून पाहिलेलं नाही. ही गोष्ट निश्चित आहे. ज्या गोष्टी निश्चित आहेत तीच गोष्ट भारतीय जनता पार्टी करत आहे आणि या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करते. पण मात्र तुमच्याच घरासमोर येऊन, काँग्रेस भवन म्हणजे काँग्रेसचं घर आहे, तुमच्याच घरासमोर येऊन आंदोलन केलं जातंय, मात्र तुम्हाला पोलीस बाहेर जाऊन देत नाहीत. कसं आहे माहितीये का, ज्यांचं सरकार त्यांचाच मोर नसतोय अशी तऱ्हा झालेली आहे. ऍक्च्युली पोलीस डिपार्टमेंटने हे परमिशन द्यायला नको होतं आणि जर परमिशन दिलेलंच आहे तर 100 मीटर लांब हे परमिशन द्यायला पाहिजे होतं. आताची ही परिस्थिती पोलीस डिपार्टमेंट स्वतः हातबल झालेलं दिसत आहे आणि पोलीस डिपार्टमेंट बोला छत्रपती शिवाजी के सन्मान में, छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में. शिवाजी महाराजांशी करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जोपर्यंत हर्षवर्धन सगळं माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार. छत्रपती शिवरायांनी महिलांना सन्मान केला, त्यांचं टिपू सुलतानाबरोबर. हे दृश्य आपण पुण्यातली बघतोय. तिथे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांसंदर्भात आणि टिपू सुलतान संदर्भात केलेलं वक्तव्य याचा निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. आम्ही सर्व शिवबाचे मावळे असं म्हणत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरलेत. पोलीस या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचं पुण्यामध्ये आंदोलन, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनासाठी काँग्रेस देखील रस्त्यावर उतरली आहे. पुण्यातल्या काँग्रेस भवनासमोर कार्यकर्ते हे दोन्ही आक्रमक झालेले दिसत आहेत आणि पोलीस त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतायत. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य त्याचा निषेध भाजपकडनं केला जातोय. आम्ही सर्व शिवबाचे मावळे असं म्हणत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. पुण्यामध्ये